फार काही परिणाम काय होणार नाही कसं आपल्यालाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. पण परिणाम होणार नसेल, पण आपल्याला विक्रम नोंदवायचा आहे. फक्त परिणाम तर आपल्याला माहित आहे, वहिनी साहेब निवडून येणारच 100% येणार आणि भरघोस मताने येणार. पण विक्रमी मतामध्ये त्यांना निवडून आणणं ही आपल्या सगळ्यांच्या परम कर्तव्य आहे. हीच दादाला खरी श्रद्धांजली राहणार आहे. हेच मी आपल्या सगळ्या लोकांना विनंती मी करू इच्छितो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक वर्षापासून एक प्रवाह आहे, एक विचारधारा आहे. दादांनी भूमिका घेतल्यानंतर भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, तटकरे साहेब, मी, आम्ही बाकीचे सर्व इथे जे मंचावर बसलेले आमदार आहे, खासदार आहे, नेते आहे, सगळ्यांनी एक दादाला साथ देण्याचा एक निर्धार केला. दादाच्या भूमिकेला सुसंगत राहण्याचा सगळ्यांनी विचार हे मान्य केला आणि दादांनी त्याच हिशोबाने एक नेतृत्व या महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रदान करण्याचं काम केलं. मी शिंदे साहेबांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवादही देतो की आपण थेट इथे बारामतीला आपण पोहोचले. आणि मी म्हणून अधिक मी काय बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणेल की दादाच्या या नेतृत्वामध्ये जे आपण काम करत आलो, आज ते शिंदे साहेब बसलेले आहेत, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आणि दादांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला नेतृत्व प्रदान केलं, त्यामुळे आज परत या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आपण स्थापन करू शकलो. त्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा आहे, त्यांचा आहे, ही आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागणार. म्हणून मित्रांनो, आज आता वेळ अधिक मी न घेता मी आपल्या सर्वांना परत हीच विनंती करू इच्छितो की आपल्याला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाला तर उत्तम, नाहीतर आपल्या सगळ्यांना आपल्या घरची ही निवडणूक, आपली स्वतःची निवडणूक, आपली जबाबदारी आहे. म्हणून विक्रमी मतानं आमच्या वहिनी साहेबांना आपण निवडून द्यावं, हीच मी आपल्या सगळ्यांना कडकडीची विनंती करतो. आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.